नमस्कार. ओम शांती. प्रत्येक व्यक्ती आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये यशाच्या शिखरावर चढण्यासाठी प्रयत्न करत असतो. परंतु आपण बघतो की ज्या वेळेस व्यक्ती त्या क्षेत्रामधील यशाच्या शिखरावर संपूर्णपणे त्याला प्राप्त करतो तर त्यावेळेला त्याला अहंकार येण्याची शक्यता असते. मनामध्ये दुसऱ्यांच्या प्रती शुभ भावना, शुभकामना असणं गरजेचं आहे. त्याच्या अधीनस्थ जे काही कारोबार करणारे लोक असतात त्यांच्या प्रती त्याच्या मनामध्ये बोलण्यामध्ये ज्याला म्हटलं जातं मराठीमध्ये की आपल्या मुखामध्ये सदैव साखर असली पाहिजे. म्हणजे आपलं जर बोलणं गोड असेल तर आपल्याला सर्व लोक लाईक करतात. त्या बोलण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नको आहे. निस्वार्थ भावनेनं जर आपण त्यांच्याप्रती शुभ भावना आणि शुभकामना ठेवली. तिसरी गोष्ट, आपल्या कर्मामध्ये जर श्रेष्ठता असली तर आपल्या अधीनस्थ जे काम करणारे लोक आहे किंवा आपल्याला फॉलो करणारे जे लोक आहेत तर जरूर त्या श्रेष्ठ कर्मामुळं त्यांच्या जीवनामध्ये पण बदल येत असतो. ज्या वेळेला आपण आपल्या अधीनस्थ लोकांकडून काही चुका होतात त्यावेळेला त्या चुकांना माफ करण्यासाठी आपल्यामध्ये मनाचं मोठेपण असणं खूप काही गरजेचं आहे. कारण आपण बघतो की जे काही महान लोक झालेले आहेत त्यामध्ये धर्मस्थापक असो, गौतम बुद्ध असो, महावीर असो, शंकराचार्य असो, संत असो, ज्या ज्या वेळेला लोकांनी त्यांना त्रास दिला, अपशब्द किंवा अनेक प्रकारचा त्यांना छळ करण्यात आला तरीही त्यांनी त्या लोकांना क्षमा केलेली आहे, माफ केलेला आहे. म्हणजे क्षमा असा हा एक गुण आहे यशस्वी जीवनामध्ये की जे तुमच्या हृदयामध्ये घाव झालेले आहेत ते घाव भरून काढतं. किंवा दुसऱ्यांना क्षमा करणं, माफ करणं म्हणजेच स्वतः आपण जीवनामध्ये आपल्या निर्माणतेला, आपल्या मनाला मोठं बनवणं आहे की ज्यामुळं लोकांच्या मनामध्ये तुमच्याविषयी खूप मोठ्या प्रकारचं स्थान निर्माण होतं. आणि ह्या ज्या गोष्टी आहे या यशस्वी जीवनामध्ये खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण यशस्वी जीवनामध्ये जर आपण बघितलं तर आत्तापर्यंत ज्या लोकांनी यशाच्या शिखरावर चढल्यानंतर सर्वांच्याविषयी शुभभावना, शुभकामना, माफ करणं, विसरून जाणं ह्या गोष्टी ज्या वेळेला जीवनामध्ये दिसून येतात त्याच वेळेला त्या व्यक्तीला श्रेष्ठ मानलं जातं. आताच वर्तमान काळातील ज्वलंत उदाहरण आपल्यासमोर आहे की रतन टाटा यांनी जीवनामध्ये सर्वांचे आशीर्वाद प्राप्त केले. किंवा अब्दुल कलाम जे आहे किंवा नाना पाटेकर यांचं पण आपल्यासमोर एक उदाहरण आहे की ज्यांनी समाजासाठी निस्वार्थ भावनेनं सेवा केली, आशीर्वाद प्राप्त केले. रतन टाटाजींनी सांगितलं की मी जीवनामध्ये खूप काही कमवलं परंतु ज्या वेळेला एका घटनेनं त्यांना हे शिकवलं की जीवनामध्ये दुसऱ्यांच्या प्रती निस्वार्थ भावनेनं केलेली जी सेवा आहे ती किती आशीर्वाद देते. ज्या वेळेला त्यांनी 200 अपंग मुलांना व्हीलचेअर वाटल्या तर त्यावेळेला त्या मुलांच्या चेहऱ्यावर त्यांना जे एक खुशी किंवा जो आनंद दिसला आणि त्या सर्व मुलांनी जवळ येऊन ज्या वेळेला त्यांना मिठी मारली किंवा त्यांचे पाय पकडले तर त्यांनी त्यांच्या अनुभवामध्ये सांगितलं की माझ्या जीवनामध्ये आत्तापर्यंत जी मला आनंद मिळाला, जी एक खुशी मिळाली ती धनामध्ये मिळाली नाही, परंतु ह्या मुलांकडून जी मला त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ते हास्य माझ्या जीवनामध्ये खूप काही मला देऊन गेलं. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये सर्वांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी दुसऱ्यांना सुख देणं किंवा त्यांच्या सुखामध्ये सहभागी होणं, त्यांच्याही यशस्वी जीवनामध्ये आपण आनंद प्राप्त करणं म्हणजेच खरोखरी यशस्वी जीवनामधलं एक आपण
सक्सेस म्हणू किंवा एक तुम्ही सफल व्यक्तिमत्वाचे धनी आहात असं म्हटलं जाईल. ओम शांती.